तर मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश राहुल रोकडेंची बदली झालेली आहे। रोकडे अनेक सत्ताधारी आमदार मंत्र्यांविरोधातील खटल्यांचे न्यायाधीश आहेत। शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन, भोसरी भूखंड गैरव्यवहाराचे खटले रोकडेंच्या काळात अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले। शिखर बँक घोटाळ्यावर रोकडे 12 जुलैला सुनावणी देखील करणार होते। याच दरम्यान रोकडेंची दिंडोशीतील सत्र न्यायालयामध्ये बदली करण्यात आलेली आहे। तर अजितदादांची गरज संपल्याने भाजप त्यांना सोबत ठेवू इच्छित नसेल। राहुल रोकडेंच्या बदली संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर विजय वडेट्टीवारांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे। अजित पवारांना अडकवण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर भाजपला अजित पवारांना दूर करायचं नाही असं रुपाली चाकणकरांनी सांगितलंय। खरं तर वस्तुस्थिती सत्तेमध्ये आल्यानंतर सगळं क्लोज होईल, पण आता अजितदादांची मला वाटतं उपयुक्तता कमी झाली की काय, म्हणूनच भाजपा परत त्यांना आपल्यासोबत पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत घेऊ इच्छित नसेल, म्हणून त्यांना कदाचित पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न आणि बदनाम करण्याचा प्रयत्न पुन्हा नव्यानं करायचं काही षडयंत्र असू शकते। अजित पवार सत्तेत असताना सुद्धा त्यांच्यावरचे जे केसेस आहेत ते मागे घेतल्या जात नाहीत। कदाचित भाजपलाच त्यांना दूर करायचं आहे की काय, असा सवाल विजय वडेट्टीवार हे मला असं वाटत नाही। अधिवेशन सुरू असेल की विरोधकांचा अगदी चहापानापासून बहिष्कारावरती आणि सातत्याने आरोप करण्यावरतीच रोष असतो। समाजासाठी आपण एकत्रित जाऊन भूमिका घ्यावी, काम करावं, ही मानसिकता विरोधकांची कधीच नसती। विरोधक आपण किती विरोध करू आणि आपला परफॉर्मन्स देऊ, आपण किती मीडियासमोर येऊ, हे त्यांच्यासाठी चढाओढ असते। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते कोणी काय बोलतात त्याच्याकडे फार आपण लक्ष देऊ नये।